टायपिंगला कमी समजू नका. टायपिंग परीक्षा पास झालो म्हणजे आपल्या हातात जॉब मिळाला. टायपिंग जॉब हा कधीही आउटडेटेड होणार नाही. टायपिंग म्हणजे फक्त एक एक्झाम नाही. 2026 मध्ये प्रायव्हेट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉब, टायपिंग नंतर असणारं करिअर. टायपिंगचे जॉब एआयमुळे जातील. प्रायव्हेट जॉब म्हणजे परमनंट जॉब नाही आणि प्रायव्हेट जॉब म्हणजे युजलेस सुद्धा नाही. आता डेटा एंट्री ऑपरेटर न राहता तुम्ही ऑफिस एक्झिक्युटिव्ह बनता. टायपिंग आपण पास झालो, सर्टिफिकेट मिळालं म्हणजे जॉब मिळाला असं बिलकुल नाही. टायपिंग परीक्षा झाली. आता मनामध्ये एकच प्रश्न असेल, तो म्हणजे जर पास झालो तर नोकरी कुठे आणि फेल झालो तर पुढे काय? याचा सिंपल फॉर्म्युला आहे टायपिंग प्लस एक्स्ट्रा स्किल इज इक्वल टू करिअर ग्रोथ. 2026 मध्ये प्रायव्हेट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉब, टायपिंग नंतर असणारं करिअर, याच सर्व गोष्टींवरती आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुमच्या टायपिंग झालेल्या किंवा टायपिंग करणाऱ्या मित्रासोबत शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला WhatsApp चॅनलसुद्धा जॉइन करा, जेणेकरून अधिक माहिती तुम्हाला WhatsAppद्वारे लगेच मिळू शकेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये टायपिंग परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते जॉब अवेलेबल आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणते जॉब अवेलेबल आहेत आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणते जॉब अवेलेबल आहेत. त्याचबरोबर महिन्याची सॅलरी किती असू शकते. त्याचबरोबर नक्की करिअरसाठी टायपिंग सोबत अजून कोणते कोर्स करणं अपेक्षित आहे. या सर्वच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. टायपिंग म्हणजे फक्त एक एक्झाम नाही, तर टायपिंग म्हणजे एक गव्हर्नमेंट ऑफिस स्किल आहे. टायपिंग म्हणजेच डेटा हँडलिंग स्किल आहे. टायपिंग म्हणजेच क्लर्क, असिस्टंट लेवल जॉब इलिजिबिलिटी. भारतात आजही हजारो ऑफिसेस, लाखो फाईल्स आणि कोट्यावधी डेटा एंट्रीज या आजही केल्या जातात. त्यामुळे टायपिंग जॉब हा कधीही आउटडेटेड होणार नाही. मित्रांनो, तुमच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न असतील, त्याची सर्वच्या सर्व उत्तरं मिळतील तुम्हाला. आजही टायपिंग जॉब आउटडेटेड नाहीत आणि भविष्यातही कधीही ते आउटडेटेड होणार नाहीत. होणार नाहीत. आपण टायपिंग परीक्षा पास झालो म्हणजे आपल्या हातात जॉब मिळाला असं नाही मित्रांनो. टायपिंग परीक्षा पास झालो याचा अर्थ आपल्याकडे एक त्याची पात्रता आली. ती जॉब मिळवण्यासाठी कुठेतरी मदत करणारे असे. मग गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणकोणते जॉब, किती सॅलरी, याच सर्व गोष्टी आता आपण डिस्कस करणार आहे. आताच येऊ पाहणारी तलाठी भरती, या भरतीसाठी आजही मराठी आणि इंग्लिश टायपिंग हे कंपल्सरी केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट हे 2 सर्टिफिकेट असणं आजही गरजेचं आहे. यांची सॅलरी किती असू शकते? तर यांची ॲव्हरेज सॅलरी 25,000 टू 35,000 एवढी असू शकते. जर का आपल्याकडे काही एक्स्ट्रा स्किल असतील तर प्रमोशन्स चान्सेस सुद्धा खूप सारे असतात. यानंतर सर्टिड कुठं लागेल हे आपल्याला, तर दुसरी भरती म्हणजेच जिल्हा परिषद क्लर्क किंवा ग्रामसेवक. यांना देखील मराठी 30
इंग्लिश 40 असे 2 सर्टिफिकेट असणं खूप गरजेचे असतात. आणि थोडंफार तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज याच्यासाठी तुमच्याकडे एम-एस-सी-आय-टी किंवा एम-एस ऑफिस याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. याचा अर्थ तुम्हाला कम्प्युटर बेसिक करावं लागेल. मॅन्डेटरी आहे ते. आणि साधारण यांची सॅलरी किती असू शकते? यांचा पगार किती असू शकतो? साधारण 19,000 ते 32,000 पर्यंत यांची सॅलरी असू शकते. यानंतर पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपल्याला टायपिंग सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आपल्याला एम-एस-सी-आय-टीची सुद्धा आवश्यकता आहे. प्रमोशनसाठी अनेक लोक जे आता डिपार्टमेंटमध्ये आहेत ते सुद्धा या 2 गोष्टींकडे येतात. मॅन्डेटरी आहे हे सुद्धा. यानंतर कोर्ट क्लर्क किंवा त्याला टायपिस्ट असंही म्हटलं जातं मित्रांनो. या भरतीमध्ये सुद्धा मराठी टायपिंग कंपल्सरी आहे. त्याचबरोबर इंग्लिश 40 म्हणजे याचा अर्थ तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबकडे जावा, तुम्हाला इंग्लिश 40 कंपल्सरी आहे आणि मराठी 30 करणं हे सुद्धा कंपल्सरी आहे. या 2 गोष्टी नसेल तर कदाचित सॅलरी, प्रमोशन या सर्व गोष्टी कुठेतरी कमी पडणार आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींबरोबर एम-एस-सी-आय-टी, कम्प्युटर बेसिक या सुद्धा स्किल घेणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी हजारो उमेदवार हे टायपिंगच्या रिलेटेड भरती केले जातात. हजारो ते अनेक पद्धतीने केले जातात. एम-पी-एस-सीच्या माध्यमातून सुद्धा अनेक भरती या टायपिंगच्या रिलेटेड केल्या जातात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही टायपिंगला कमी समजू नका. कुठेतरी या सर्व सर्टिफिकेटकडे वेगळ्या आशाभूत नजरेनं पाहण्याची आवश्यकता आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सुद्धा खूप सारे जॉब आहेत जे आपल्याला टायपिंगच्या माध्यमातून मिळू शकतात. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे कोणकोणते जॉब आहेत, कोणत्या सॅलरीज आहेत याचाही आपण थोडाफार परामर्श या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यानंतर मित्रांनो टायपिंग झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून सर्वात पहिली संधी चालून येते ती म्हणजे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन. याच परीक्षेमधून लोअर डिव्हिजन क्लर्क आणि डेटा एंट्री ऑपरेटर ही 2 पदे भरली जात असतात. या दोन्ही पदांसाठी आपल्याला टायपिंग कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर आपल्याला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आजच्या घडीला साधारण यांची मिळणारी सॅलरी, यांचा पगार साधारण 28,000 ते 40,000 इथपर्यंत असू शकतो. आणि ही नोकरी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, लाईफ टाईम सिक्युरिटी, परमनंट जॉब, प्रमोशन सिस्टीम. त्यामुळे मित्रांनो हा गोल्डन अपॉर्च्युनिटी पॉइंट आहे. कुठेतरी याकडे आपण पाहणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपण टायपिंगकडे कुठेतरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी पाहणं गरजेचं आहे. यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी दुसरी येणारी पोस्ट म्हणजेच कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन. या परीक्षेसाठी आपण ग्रॅज्युएट असणं खूप गरजेचं आहे. मॅन्डेटरी आहे, ते कंपल्सरी आहे. या एक्झाममध्ये आपल्याला टायपिंग कंपल्सरी नाही, मात्र काही जॉब पोस्ट आहेत. याकरिता आपल्याला कम्प्युटर स्किल्स प्लस टायपिंग स्किल असणं गरजेचं आहे. कोणकोणत्या पोस्ट आहेत? असिस्टंट, ऑडिटर, टॅक्स असिस्टंट. या जॉब पोस्टसाठी आपल्याला कम्प्युटर स्किल आणि टायपिंग स्किल असणं मॅन्डेटरी आहे. या दोन्ही जॉबसाठी आपल्याकडे हे स्किल असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे हे स्किल नसेल तर 2026 मध्ये नक्कीच हे स्किल मिळवा. जर तुमच्याकडे हे स्किल असतील
टायपिंग आणि कम्प्युटर, तर कदाचित तुम्ही ग्रॅज्युएट असाल, अंडर ग्रॅज्युएट असाल, तुम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये असाल, तर नक्कीच तुम्ही या परीक्षा द्या. जेणेकरून आपल्याला नवनवीन जॉब अपॉर्च्युनिटी समोर येतील आणि करिअरचे नक्कीच दरवाजे उघडू शकतील. त्याचबरोबर मित्रांनो, कुठेतरी आपण एक्स्ट्रा बेनिफिट्स म्हणून स्पोकन इंग्लिश किंवा इतर काही स्किल सुद्धा तेवढेच गरजेचे आहेत. जसं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, या सुद्धा गोष्टी आपल्याकडे असणं खूप गरजेचे आहेत. यानंतर आपल्याला इंडियन रेल्वेज, भारतीय रेल मध्ये सुद्धा खूप साऱ्या जॉब करिअर संधी उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत. कोणकोणते आहेत जॉब पोस्ट पाहूया. रेल्वेजमध्ये सुद्धा क्लर्क, असिस्टंट क्लर्क, असिस्टंट, या सर्व गोष्टींसाठी, या सर्व जॉबसाठी, या सर्व जॉब पोस्टसाठी सुद्धा टायपिंग स्किल आवश्यक आहे आणि याचे सुद्धा स्किल टेस्ट घेतल्या जातात. रेल्वेज जॉब म्हणजेच गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, मेडिकल फॅसिलिटी, पेन्शन सिस्टीम, ट्रान्सफर आणि आणि प्रमोशन, या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याला मिळेल. त्यामुळे या जॉबकडे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकता. आता मित्रांनो, खूप साऱ्या लोकांना माहिती नाही अशा जॉब पोस्ट सांगतो. सगळ्यात पहिली म्हणजे मित्रांनो, आपल्या डिफेन्स सिस्टीममध्ये सुद्धा खूप साऱ्या टायपिंग वरती जॉब अवेलेबल आहेत. डिफेन्स सिस्टीम, आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, यामध्ये सुद्धा ऑफिस वर्कसाठी कम्प्युटर नॉलेज आणि टायपिंग असणाऱ्या लोकांची आवश्यकता असते. याकडे सुद्धा आपण वेगळ्या नजरेने पाहू शकतो. थोडक्यात सांगायचं काय झालं तर मित्रांनो, आपल्याला टायपिंग नंतर खूप सारे गव्हर्नमेंट जॉब हे उपलब्ध असतात. पण सर, आम्हाला गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुद्धा आम्ही कदाचित नाही सक्सेस झालो, आम्ही त्या सिस्टीममधूनच बाहेर फेकलो गेलो, तर आता आमच्याकडे कुठेतरी प्रायव्हेट जॉब पाहणं हेच आम्हाला महत्त्वाचं वाटतं. तर मग प्रायव्हेट जॉबमध्ये आम्हाला कोणते जॉब अवेलेबल आहेत, कोणत्या करिअर अवेलेबल आहेत, कसं काम करता येईल, प्रायव्हेट जॉबबद्दल आपण लगेच सविस्तर चर्चा करूयात. सर्वांनाच गव्हर्नमेंट जॉब मिळतील असं काही नाही. कुठेतरी आपल्याला मग प्रायव्हेट जॉबकडे, प्रायव्हेट करिअरकडे यावंच लागतं. आणि मग प्रायव्हेट जॉब, प्रायव्हेट करिअर म्हणजेच काही कमी दर्जाची नोकरी असं अजिबात नाही. गव्हर्नमेंट जॉबच्या तुलनेत कुठेतरी पटकन आपल्याला स्थिर स्थावर होऊ शकतो. पटकन आपल्याला करिअरच्या दृष्टीने सेटलमेंट दिसत असते. कुठेतरी आपला पगार सुद्धा, पेमेंट सुद्धा हाय लेवलवरती इन्क्रीज होत असतं, इन्क्रिमेंट होत असतात. या सर्व गोष्टी कुठेतरी मग आपल्याला प्रायव्हेट जॉबकडे सुद्धा घेऊन जात असतात. आणि प्रायव्हेट जॉब नक्की कोणते, कसे, त्यासाठी कोणत्या स्किल अपेक्षित आहेत, आपण पाहणार आहोत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्वात जास्त अवेलेबल असणारा जॉब म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर किंवा बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह. या जॉबमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे, तर आपल्याकडे टायपिंगचं स्पीड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर यांचं काम काय असतं, जे काही काम असेल ते पूर्णपणे कम्प्युटर वर्क असेल, यामध्ये डेटा हँडल करणं असेल, जे काही दररोजचा डेटा असेल तो ऑपरेट करणं असेल, ते डेटा एंट्री करणं असेल, या सर्व गोष्टीच बॅक ऑफिसमध्ये किंवा डेटा एंट्री ऑपरेटर लेवलवरती येतात. यांची सॅलरी पर मंथ 12,000 ते साधारण 25,000 पर्यंत असू शकते. जर का मित्रांनो तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर करत असाल, तर कुठेतरी तुम्ही पार्ट टाइम म्हणून हा जॉब करू शकता. कुठेतरी प्रायव्हेट जॉब करत असतानाच गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही प्रिपेअर करू शकता. जर का पार्ट टाईममध्ये तुम्हाला करायचं असेल, तर खूप साऱ्या ऑनलाईन या जॉब अवेलेबिलिटी आहेत.
खूप सारे जॉब ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत. बँकिंग फील्डमध्ये सुद्धा खूप सारे जॉब अवेलेबल आहेत, जे आपल्याला टायपिंगच्या रिलेटेड जॉब देऊ शकतात. यामध्ये प्रायव्हेट बँक्स, फायनान्स कंपनीज यांच्याकडे सुद्धा खूप सारे जॉब अवेलेबल आहेत. आपण ऑनलाईन या संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता. सर्वच्या सर्व सेक्टरवरती सध्या बोलणं खूप अवघड आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. जेवढं कमीत कमी करता येईल तेवढं आपण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतर कोर्ट, ॲडव्होकेट किंवा हॉस्पिटलमध्ये सुद्धा खूप साऱ्या डेटा एंट्री असतात. या ठिकाणी सुद्धा आपण ज्या विद्यार्थ्यांना घरून काम करायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑनलाईन फ्रीलान्सिंग हा सुद्धा बेस्ट पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये डेटा एंट्री करणं, त्याचबरोबर फाईल हँडलिंग करणं, या सर्व गोष्टी सुद्धा आपण घरून करू शकतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, प्रायव्हेट जॉब म्हणजे परमनंट जॉब नाही आणि प्रायव्हेट जॉब म्हणजे युजलेस सुद्धा नाही. प्रायव्हेट जॉब आपल्याला एक्सपिरियन्स देतो, आपले स्किल मजबूत करतो आणि कुठेतरी आपल्याला कॉन्फिडंट देत असतो, जेणेकरून आपण गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन करू शकतो. त्यामुळे मित्रांनो, जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करत असाल, तर नक्कीच तुम्ही कुठेतरी फायनान्शियली स्टेबल नसाल, तर पार्ट टाइम म्हणून तुम्ही प्रायव्हेट जॉब सेक्टरकडे सुद्धा पाहू शकता. आता मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी यानंतर मात्र पाऊल टाकायला चुकतात. तो म्हणजेच टायपिंग झालं की ते थांबतात. मित्रांनो, टायपिंग म्हणजे आपली फक्त आणि फक्त सर्टिफिकेट आहे. हे प्रॉपर लक्षात घ्या. टायपिंग आपण पास झालो, सर्टिफिकेट मिळालं म्हणजे जॉब मिळाला असं बिलकुल नाही. कुठेतरी आपल्याला करिअरच्या दृष्टीने वेगळे स्किल सुद्धा शिकणं तेवढंच गरजेचं आहे. कुठेतरी या सर्व गोष्टींकडे आपण पॉझिटिव्ह थिंकिंगनी पाहणं गरजेचंच आहे. याचा सिंपल फॉर्म्युला आहे, टायपिंग प्लस एक्स्ट्रा स्किल इज इक्वल टू करिअर ग्रोथ. जर का तुम्ही टायपिंग सोबत एक्सेल किंवा ॲडव्हान्स एक्सेल शिकला, तर आपल्याला साहजिक ऑफिसमधील खूप सारी कामं सहज करता येऊ शकतात. यामध्ये ऑफिस रिपोर्टिंग असेल, डेली डेटा हँडलिंग असेल किंवा सिंपल किंवा ॲडव्हान्स लेवलवरती ॲनालिसिस असेल. नक्कीच मित्रांनो, एक्सेल सोबत तुम्ही टायपिंग केलंच पाहिजे. टायपिंग असेल तर ॲडव्हान्स एक्सेल अपेक्षितच आहे. जर का तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जरी गेलात, तर मग तुमच्याकडे कोणी क्लर्क म्हणून पाहणार नाही. कुठेतरी तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस लवकरात लवकर मिळू शकतील, कारण एक्स्ट्रा स्किल आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा या गोष्टी खूप प्रकर्षाने पुढे येत असतात. तुम्ही आता डेटा एंट्री ऑपरेटर न राहता तुम्ही ऑफिस एक्झिक्युटिव्ह बनता. जर का तुम्हाला फायनान्शियल फील्डमधला एक्सपिरियन्स असेल, फायनान्शियल फील्डबद्दल आवड असेल, तर तुम्ही टायपिंग बरोबर कुठेतरी टॅली कोर्स शिकला पाहिजे. यामुळेच आपण कुठेतरी फायनान्शियल सेक्टरमध्ये अजून स्ट्रॉंग होऊ शकतो. तुम्ही टायपिंग बरोबर इंग्लिश कम्युनिकेशन किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सर्व गोष्टी जर प्रकर्षाने अजून शिकलात, अजून तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ होऊ शकते. MSCIT, CCC किंवा इतर कोणते कम्प्युटरच्या रिलेटेड अजून काही स्किल असतील, तर आपलं प्रोफाईल व्हेरी ट्रस्टेड बनतं. कुठेतरी आपल्याकडे स्किल आहेत हे रिझ्यूममधून दिसतं आणि आपल्या करिअरला कुठेतरी ग्रोथ मिळायला चान्सेस राहतात. 2026 मध्ये आपल्याला अजून AI टूल इन्क्लूड होतील. भविष्यामध्ये खूप सारं अख्खी दुनियाच AI मुळे चालणार आहे. त्यामुळे कुठेतरी असं म्हणता नाही येणार की टायपिंगचे जॉब AI मुळे जातील. बिलकुल नाही मित्रांनो. जरी AI मुळे टायपिंग होत असेल, तरी कुठेतरी ह्युमन क्लॅरिटी येण्यासाठी तिथं कोणीतरी ह्युमन असणं गरजेचं आहे. आणि जर आपण टायपिंग केलेलं असेल, एक्स्ट्रा स्किल असतील, तर कदाचित AI मुळे जॉब जाणारा नाही, तर AI मुळे आपला अधिक जॉबच्या करिअर वाढणाऱ्या संधी उपलब्ध होतील आणि
त्यातील एक व्यक्ती म्हणून आपण असू. त्यामुळे मित्रांनो, आता काही सूत्र लक्षात ठेवा. टायपिंग प्लस एक्सेल, बेस्ट ऑफिस जॉब. टायपिंग प्लस टॅली, फायनान्शियल सेक्टर जॉब. टायपिंग प्लस कम्युनिकेशन, कॉर्पोरेट ऑफिस जॉब. आणि टायपिंग प्लस AI टूल्स, ह्युमन अँड AI इनबिल्ट कॉम्बिनेशन. यालाच म्हणतात स्मार्ट करिअर प्लॅनिंग. आता शेवटचा भाग उरतो म्हणजेच सर प्रायव्हेट जॉब किंवा गव्हर्नमेंट जॉब या सर्व गोष्टींबरोबर आता भविष्यामध्ये AI येणारच आहे. तर यामध्ये आपला जॉब कसा सिक्युअर करायचा? कारण खूप साऱ्या IT कंपनी खूप साऱ्या लोकांना करतायत, जे प्रोग्रामिंग करतायत, इंजिनिअरिंग झालेलं आहे, कम्प्युटर फील्डमध्ये आहेत. सर त्याच्यामध्ये टायपिंग तर कुठंच नाहीये. तर मग आपला जॉब, त्यांचे जॉब जातात तर आपले जॉब काही जाण्याची चान्सेस अतिशय जास्त आहे. मग यामध्ये आपण कुठंतरी सिक्युअर असणं तेवढंच गरजेचं आहे. हेच आपण इथून पुढे पाहणार आहोत. आता मी जे बोलत आहे हे टायपिंग बद्दल मुळीच नाही. इथून पुढचे जे काही आपलं आयुष्य आहे त्यामधील पुढील 5 ते 10 वर्षांमध्ये काय काय घडू शकतं याबद्दल मी बोलत आहे. गव्हर्नमेंट ऑफिसेस सर्वच्या सर्व पद्धतीनं डिजिटल होत आहेत. प्रायव्हेट जॉबमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रत्येक कंपनी आता ऑटोमेशनच्या पाठीमागे आहे. ती एक्सेलच्या माध्यमातून असेल, एनालिसिसच्या माध्यमातून असेल, फायनान्शियलच्या, प्रोग्रामिंगच्या सर्वच बाबतीत ती ऑटोमेशन करत आहे. हे सर्वच्या सर्व जरी AIच्या माध्यमातून होत असेल, तरी कुठेतरी याला व्हेरिफाय करणारा एक ह्युमन पाहिजे, एक माणूस पाहिजे. तोच आपण बनणार आहे, जर आपण या स्किलकडे प्रॉपर पाहिलं तर. आणि या सर्वांचा बेसिक क्रायटेरिया किंवा यांचा पाया जर काय असेल तर तो आपण क्लिअर करतोय. ती म्हणजे टायपिंग स्किल घेऊन, कम्प्युटर बेसिक स्किल घेऊन. त्यामुळे मित्रांनो, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही AI स्किल शिका. अगदी MSCIT मध्ये सुद्धा AI स्किल शिकवले जातात. आता आपल्या JCC TBC टायपिंग परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला कम्प्युटरचं स्किल हे दिलं जात आहे. फक्त टायपिंग करून आपण थांबत नाही. त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी AI आलेल्या आहेत. आपल्याला लर्नर मॅनेजमेंट सिस्टममध्ये सुद्धा AI इनबिल्ट आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या टायपिंग परीक्षेमध्ये सुद्धा AI आलेलं आहे. कुठेही काही गडबड होण्याची चान्सेस खूप कमी आहेत. मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी या प्रकर्षाने पुढे येत आहेत. त्यामुळे आपल्या करिअरला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. सध्या तरी आपण इथेच थांबूया. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला करिअरमध्ये काही अजून गाईडन्स अपेक्षित असेल, माझ्याकडून काही स्किल शिकायचे असतील, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण ॲडव्हान्स एक्सेल सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्याबद्दलही नक्कीच कमेंट बॉक्समधून कळवा. इतर कोणते स्किल अपेक्षित असतील तेही सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.